16th topic, heredity and variation. In this topic, we are going to study inheritance, heredity, characteristic and their appearance, Mendel's law of inheritance, diseases due to the chromosomal aberrations. The first point from the topic heredity and inheritance is inheritance. तर सगळ्यात पहिले आपल्याला इनहेरिटन्स म्हणजे काय हे समजून घ्यायचे. द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच स्टडीज द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जीन्स इन पर्टिक्युलर इज कॉल्ड जेनेटिक्स. तर इनहेरिटन्स ही बायोलॉजीची अशी एक ब्रांच आहे ज्यामध्ये ऑर्गॅनिझम्सचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे एका जनरेशनपासून म्हणजेच एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. त्यालाच आपण इनहेरिटन्स असं म्हणतो. तर कॅरेक्टरिस्टिक हे जीन्सच्या फॉर्ममध्ये जीन्स ट्रान्सफर करत असतात, म्हणून या ब्रांचला जेनेटिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. द न्यू प्रोजेनी इज फॉर्म थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन एक्सेप्ट अ फ्यू मायनर डिफरन्सेस. द ऑफस्प्रिंग शोज ग्रेट सिमिलॅरिटी विथ द पॅरेंट्स. तर या रिप्रोडक्शन फेनॉमेनॉनद्वारे म्हणजे रिप्रोडक्शन ही अशी लाईफ प्रोसेस आहे की ज्यामध्ये न्यू प्रोजेनी नवीन पिढी ही तयार होत असते. तर काही जर मायनर डिफरन्सेस आपण सोडले तर जवळपास ऑफस्प्रिंग्स हे त्यांच्या पॅरेंट्ससारखे मॅक्झिमम सिमिलॅरिटीज दाखवत असतात. ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन शो मायनर व्हेरिएशन. हाऊएव्हर ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन शो कंपॅरेटिव्हली ग्रेटर व्हेरिएशन. तर रिप्रोडक्शनचे दोन टाईप असतात, एक असतो सेक्शुअल आणि दुसरा असतो असेक्शुअल. तर सेक्शुअलमध्ये जे प्रोजेनी तयार होते त्यामध्ये डिफरन्सेस हे जास्त असतात आणि सिमिलॅरिटीज ही कमी असते. म्हणजे या ठिकाणी असेक्शुअलमध्ये मायनर डिफरन्सेस असतात, मायनर डिफरन्सेस आणि मॅक्झिमम सिमिलॅरिटीज. वाईल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेजर डिफरन्सेस अँड मिनिमम सिमिलॅरिटीज. The two types of reproduction are there, sexual and asexual. The sexual reproduction shows great variation while asexual reproduction shows minor variation. Then see here picture, observe. Carefully observe your classmates' ear lobes. तर हे फेशियल अपीअरन्स आहे ते तुम्ही तुमच्या क्लासमेटचे इयर लोब्स ऑब्झर्व करू शकतात. कुणाचे इयर लोब्स हे स्किनला स्टिक असतात तर कुणाचे असे विलग असतात. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल ऑफ अस बिंग ह्युमन्स, व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस इन अवर स्किन कलर टू. स्किन कलरचा विचार केला तर वेगवेगळ्या, कोणी फेअर स्किन कलरमध्ये असतं, कोणी काळं असतं, तर असे वेगवेगळे शेड्स आपण स्किन कलरचे पाहतो. ऑल ऑफ यू आर इन स्टँडर्ड 9th. देन सम स्टुडंट्स टॉल अँड सम शॉर्ट. एकाच क्लासमध्ये शिकणारे काही मुलं उंच असतात तर काही मुलं कमी असतात, म्हणजे बुटकी असतात. म्हणजे काय असतं की याचाच अर्थ की हेरिडिटी, इनहेरिटन्स हा असा एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये पॅरेंट्सपासून कॅरेक्टरिस्टिक त्यांच्या ऑफस्प्रिंग्समध्ये हे ट्रान्सफर होत असतात. Then next, heredity. What is heredity? The transfer of characteristic from parents to offsprings is called heredity. पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंग्समध्ये, ऑफस्प्रिंग्स म्हणजे काय, त्यांच्या मुलांमध्ये कॅरेक्टरिस्टिकचं ट्रान्सफर होणं, गुणवैशिष्ट्यांचं ट्रान्सफर होणं, त्याला हेरिडिटी असं आपण म्हणतो. इट इज ड्यू टू हेरिडिटी दॅट पपीज आर सिमिलर टू द डॉग्स, स्क्वॅब्स आर सिमिलर टू पिजन्स अँड इन्फेंट्स आर सिमिलर टू द ह्युमन्स. या हेरिडिटीजमुळे डॉगची जी पिल्ले आहेत, जे पपीज आहेत, हे डॉगसारखेच असतात, पिजन्ससुद्धा स्क्वॅबसारखे असतात आणि जे ह्युमनची बेबी असते, लहान मूल जन्माला येतं त्यावेळेस ते सुद्धा ह्युमनसारखेच तो कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. देन नेक्स्ट, इनहेरिटेड ट्रेड्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेड्स. हाऊ डू द स्पेसिफिक ट्रेड्स ऑर कॅरेक्टरिस्टिक ॲपियर इन द ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्समध्ये कॅरेक्टरिस्टिक किंवा ट्रेड्स हे कशा पद्धतीने ॲपियर होतं. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप कसा करतो, कोणती मेथड आहे त्याच्यामागे ही जी कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होते. दो देअर आर मेनी सिमिलॅरिटीज बिटवीन द पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स, देअर आर सम डिफरन्सेस टू.
बघा पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्समध्ये भरपूर सिमिलॅरिटीज असतात, सो मेनी सिमिलॅरिटीज आर देअर, परंतु काही मायनर डिफरन्सेससुद्धा असतात. दीज सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आर ऑल द इफेक्ट ऑफ हेरिडिटी. तर हे जे सिमिलॅरिटीज असेल कॅरेक्टरिस्टिकमध्ये किंवा जे डिफरन्सेस आहे हे सगळं काही हेरिडिटीचा इफेक्ट आहे, अनुवंशिकतेचा परिणाम. लेट अस स्टडी द मेकॅनिझम ऑफ द हेरिडिटी. इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर द प्रोटीन सिंथेसिस इन द सेल इज स्टोर्ड इन द DNA. तर आपल्या शरीरामध्ये जे सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस होत असते ती या प्रोटीन सिंथेसिस प्रोसेससाठी आवश्यक असणारी इन्फॉर्मेशन DNA मध्ये स्टोअर केली जाते. DNA म्हणजे काय? डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. द सेगमेंट ऑफ DNA विच कंटेन्स ऑल इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ अ पर्टिक्युलर प्रोटीन इज कॉल्ड अ जीन. तर जीन काय असतं? DNAचा असा सेगमेंट जो पर्टिक्युलर प्रोटीनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तो स्टोअर करतो, त्याला जीन असं म्हटलं जातं. तर DNA हा डबल स्ट्रँडेड असा स्ट्रक्चर असतो, असा झिगझॅग टाईप तो स्ट्रक्चर असतो. डबल हेलिकल असा तो स्ट्रक्चर आहे आणि डबल हेलिकल स्ट्रक्चरमध्ये अशा पद्धतीचे स्ट्रँड जे आहे DNAचे पडलेले असतात. मग एका स्ट्रँडला काय म्हणणार आपण? जीन. हा जीन काय करतो? पर्टिक्युलर प्रोटीनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर करत असतो. इट इज नेसेसरी टू नो द रिलेशनशिप ऑफ दिस प्रोटीन्स विथ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर ऑर्गॅनिझम्सची कॅरेक्टरिस्टिक आणि प्रोटीन यामध्ये नेमकं काय रिलेशन आहे? टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ हेरिडिटी लेट अस कन्सिडर द कॅरेक्टरिस्टिक प्लांट हाईट. We know that there are growth hormones in the plants. Increase in height of the plants depend upon the quantity of growth hormones. तर प्लॅन्ट हाईट जी असते वनस्पतींमध्ये, उंची जी वाढ असते, झाडांची जी वाढ असते ते ग्रोथ हार्मोन्सवर डिपेंड असते. इन्क्रीज इन हाईट ऑफ द प्लॅन्ट्स. आता प्लॅन्ट्सची हाईट इन्क्रीज होणं हे ग्रोथ हार्मोन्स किती प्रमाणात प्लॅन्ट्स सेल्स सिक्रीट करतात त्यावरती डिपेंड असते. इफ द ग्रोथ हार्मोन सिक्रीट इन द नॉर्मल क्वांटिटी प्लॅन्टची हाईट ही व्यवस्थित होते. जर नॉर्मलपेक्षा कमी सिक्रेशन होत असेल तर मात्र प्लॅन्टची हाईट ही कमी, म्हणजे त्या ठिकाणी स्टंटेड ग्रोथ होत असते. द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन्स प्रोड्यूस बाय अ प्लॅन्ट डिपेंड्स अपॉन द एफिशियन्सी ऑफ द कन्सर्न एन्झाईम. तर हे जे हार्मोन सिक्रेशन आहे, ग्रोथ हार्मोनचं जे सिक्रेशन आहे प्लॅन्टमध्ये ते एका पर्टिक्युलर कन्सर्न एन्झाईमवरती डिपेंड असतं. Efficient enzyme produce a greater quantity of the hormone due to which the height of the plant increases. तर जो ग्रोथ हार्मोन सिक्रीट करण्यासाठी जो एफिशियंट एन्झाईम असतो तो जर ॲक्टिवेट असेल तर क्वांटिटी ऑफ हार्मोन, ग्रोथ हार्मोन हे व्यवस्थित सिक्रेशन होतं, व्यवस्थित प्रोडक्शन होतं. त्यामुळे काय होईल की प्लॅन्टची हाईट ही इन्क्रीज होते. However, if the enzymes are less efficient, smaller quantity of the hormone is produced, leading to the stunting of the plant. जर एन्झाईम्स हे एफिशियंट नसतील तर जी ग्रोथ हार्मोन्सची क्वांटिटी आहे ती कमी प्रोड्यूस होते आणि त्यामुळे प्लॅन्ट हे स्टंटेड ग्रोथ असलेले प्लॅन्ट्स तयार होतात, प्रोडक्शन होतं. देन नेक्स्ट आहे क्रोमोझोम्स. व्हॉट आर क्रोमोझोम्स? या ठिकाणी डायग्रामसुद्धा दिलेली आहे क्रोमोझोम्सची. The structure in the nucleus of the cells that carries the heredity characteristic is called chromosome. तर आपल्या सेलमध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेलपासून तयार झालेला असतो. तर ॲनिमल सेल्स, वी आर ह्युमन बिंग्स, वी आर ॲनिमल्स. तर ॲनिमल्समध्ये असणारे जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस जो सेलचा न्यूक्लियस आहे त्यामध्ये हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक कॅरी करणारे, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये हेरिडिटीचं ट्रान्समिशन करणारे कॅरेक्टरिस्टिक हे क्रोमोझोम या घटकामध्ये ते स्टोअर केले जातात. दॅट मीन्स क्रोमोझोम, दिस इज अ पर्टिक्युलर युनिट ऑफ द सेल विच इज प्रेझेंट इन द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस ऑफ द सेल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक. इट इज मेडअप ऑफ मेनली न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. तर क्रोमोझोम हा न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्स या दोन मटेरियलपासून तयार झालेला आहे. ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स कॅन बी क्लिअरली सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. जीन्स विच कंटेन इन्फॉर्मेशन अबाउट द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक इन कोडेड फॉर्म आर लोकेटेड ऑन द क्रोमोझोम.
तर सेल डिव्हिजनच्या वेळेस हे जे क्रोमोझोम आहे ॲक्च्युली न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम असतं आणि त्यामध्ये क्रोमॅटिन फायबर्स असतात. तर हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहे सेल डिव्हिजनच्या वेळेस ते कंडेन्स होतात आणि क्रोमोझोम्स हे क्लिअरली सीन होऊ लागतात. आता आपण म्हणतो की जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पण पर्टिक्युलर प्रोटीन्सच्या निर्मितीसाठी जे इन्फॉर्मेशन कोडेड असते ते जीन्समध्ये असते. तर हे जे जीन्स आहे तीज जीन्स आर कंटेन इन्फॉर्मेशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक. तर हा जीन्स हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्सची आवश्यक असणारे इन्फॉर्मेशन कोड करत असतो, म्हणजे त्यामध्ये माहिती साठवलेली असते इन द कोडेड फॉर्म. आणि हे जीन्स क्रोमोझोमवर असतात. दीज आर लोकेटेड ऑन द क्रोमोझोम्स. इच स्पेसीज हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक स्पेसीजमध्ये स्पेसिफिक नंबरचे क्रोमोझोम्स असतात. जसे ह्युमन बिईंग्समध्ये 23 पेअर ऑफ क्रोमोझोम्स आहे. दॅट मीन्स इन ऑल 46 क्रोमोझोम्स आर देअर. त्या पर्टिक्युलर नंबरमध्ये क्रोमोझोम्स हे वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये दिसून येतात. इच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA अँड इट ॲपियर्स द डंबल शेप्ड मिडवे ड्युरिंग सेल डिव्हिजन. तर जे क्रोमोझोम आहे तो DNA आणि प्रोटीनपासून तर तयार झालेलाच आहे आणि डंबेल शेप्ड या पद्धतीच्या स्ट्रक्चरचा तो दिसून येतो. तर या ठिकाणी डंबेल शेप्ड स्ट्रक्चर क्रोमोझोमचं असतं आणि सेल डिव्हिजनच्या वेळेस ते क्लिअरली ॲपियर होतात. देर इज कॉन्स्ट्रिक्टेड रिजन ऑन इच क्रोमोझोम. इट इज कॉल्ड प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन और सेंट्रोमियर. तर या डंबेल शेप्ड स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी हे जे हा जो भाग आहे त्याला सेंट्रोमियर म्हणतो. दिस इज कॉन्स्ट्रिक्टेड रिजन. असं खाच पडलेली किंवा खोलगट असा भाग आहे तर त्याला आपण सेंट्रोमियर किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. दिस प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन डिवाइड्स द क्रोमोझोम इंटू 2 पार्ट्स, इच पार्ट कॉल्ड ॲन आर्म. तर या सेंट्रोमियरमुळे या डंबेल शेप्ड क्रोमोझोमचे 2 पार्टमध्ये डिव्हिजन होते. हा जो अप्पर पार्ट आहे त्याला पी आर्म म्हणणार आणि हा जो खालचा आहे त्याला आपण क्यू आर्म असं म्हणतो. द सेंट्रोमियर हॅज अ स्पेसिफिक पोझिशन इन इच क्रोमोझोम. डिपेंडिंग अपॉन धीस देअर आर 4 टाईप्स ऑफ द क्रोमोझोम. तर सेंट्रोमियरची नेमकी पोझिशन या डंबेल शेप्ड क्रोमोझोममध्ये कुठे आहे त्यावर आधारित क्रोमोझोम्सचे डिफरंट 4 टाईप्स आहेत. तर ते आपण टाईप्स ऑफ क्रोमोझोम पुढे पाहू. Now see here the types of chromosomes can be easily defined during the cell division. First, metacentric. Second, submetacentric, acrocentric and telocentric. These are the 4 types of chromosome. Metacentric. The centromere is exactly the midpoint in the chromosome and therefore the chromosome looks like V, English letter V. The arms of the chromosome are equal in length. तर मेटासेंट्रिक क्रोमोझोममध्ये काय होतं की हा जो सेंट्रोमियर आहे हा एकदम मिड पॉईंटला सेंटरला लाय होतो. सेंटरला लाय झाल्यामुळे काय होईल की हे जे दोन्हीही आर्म्स आहे हे दोन्हीही आर्म्स इक्वल साईजचे असतात आणि मिड पॉईंटला सेंट्रोमियर हा लाय झाल्यामुळे याला मेटासेंट्रिक क्रोमोझोम असं म्हटलं जातं. देन ॲक्रोसेंट्रिक. देन नेक्स्ट वन सबमेटासेंट्रिक. The centromere is somewhere near the midpoint in this chromosome, which therefore looks like English letter L. One arm is shorter than the other arm. तर या ठिकाणी सबमेटासेंट्रिक जो क्रोमोझोम आहे सबमेटासेंट्रिक क्रोमोझोममध्ये हा जो सेंट्रोमियर आहे हा अशा पद्धतीने लाय झालेला असतो की क्रोमोझोम हा यल शेप्ड स्ट्रक्चरमध्ये दिसून येतो. तर यामध्ये एक आर्म हे लॉंगर आर्म असते आणि एक आर्म शॉर्ट आर्म असते. दिस टाईप ऑफ द क्रोमोझोम नोन ॲज सबमेटासेंट्रिक. देन नेक्स्ट ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. द centromere is near one end of the chromosome, which therefore looks like the English letter J. One arm is much smaller than the other arm. ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोममध्ये सेंट्रोमियर हा लॉंग आर्मच्या एकदम शेवटी अशा पद्धतीने लोकेट झालेला असतो की जे स्ट्रक्चर आहे क्रोमोझोमचं हे जे टाईप स्ट्रक्चर दिसून येतं, जे इंग्लिश लेटर जे सारखं स्ट्रक्चर दिसून येतं. सो दिस इज ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. देन टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. द सेंट्रोमियर इज राईट ॲट द एंड ऑफ दिस क्रोमोझोम, मेकिंग क्रोमोझोम लुक लाईक द इंग्लिश लेटर आय.
दिस क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ ओनली वन आर्म. तर नेक्स्ट फोर्थ जो क्रोमोझोमचा टाईप आहे, दिस क्रोमोझोम लुक्स लाईक आय लेटर स्ट्रक्चर, ज्यामध्ये सेंट्रोमियर हे एकदम टॉपला अरेंज झालेला असतो, एकदम शेवटच्या एंडला तो लोकेट झालेला असतो. त्याच्यामुळे इंग्लिश लेटर आय प्रमाणे त्याचं स्ट्रक्चर हे दिसून येतं. दिस इज टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. इन दिस वे देअर आर 4 टाइप्स ऑफ द क्रोमोझोम: मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. These types are depending upon the location of or position of centromere in the chromosomes. Generally in somatic cells, chromosomes are in pairs. If pairs consist of similar chromosomes by shape and organization, they are called homologous chromosomes. आता सेल्समध्ये जे क्रोमोझोम्स असतात ते पेअर्समध्ये असतात, म्हणजे सिंगल क्रोमोझोम हा कधीच नसतो. हे अशा पद्धतीने पेअर्समध्ये असतात. दिस इज वन क्रोमोझोम अँड दिस इज अनदर क्रोमोझोम. तर अशा पद्धतीने पेअरमध्ये असतात. जर हे पेअर कन्सिस्ट ऑफ सिमिलर क्रोमोझोम बाय शेप अँड ऑर्गनायझेशन, जर क्रोमोझोम्सचा शेप आणि ऑर्गनायझेशन जर सिमिलर असेल तर अशा टाईपच्या क्रोमोझोम्सला आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. इफ दे आर नॉट सिमिलर दे आर कॉल्ड हेटिरोलॉगस क्रोमोझोम. जर ते सिमिलर नाही, एक मोठा आणि एक अशा पद्धतीने छोटा असा जर क्रोमोझोम असेल, शेप अँड साईजनुसार जर वेगवेगळे असतील, देन दीज आर नोन ॲज हेटिरोलॉगस क्रोमोझोम्स. इन केस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट रिप्रोड्यूस सेक्शुअली, वन ऑफ द क्रोमोझोमल पेअर इज डिफरंट फ्रॉम ऑल दॅन अदर्स. आता जे ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात त्यामध्ये क्रोमोझोमच्या पेअरमधला एक पेअर इज डिफरंट फ्रॉम अदर्स. तर एक पेअर जो आहे हा इतर ऑर्गॅनिझम्सपेक्षा तो डिफरंट असतो. क्रोमोझोम्स ऑफ दिस डिफरंट पेअर आर कॉल्ड सेक्स क्रोमोझोम्स ऑर ॲलोझोम्स अँड ऑल अदर आर कॉल्ड ऑटोझोम्स. तर जो सेक्स क्रोमोझोम्सला ॲलोझोम असं सुद्धा म्हणतात. तर हे जे पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहे ऑर्गॅनिझम्समध्ये आणि जो एक जोडी जी असते क्रोमोझोमची सेक्शुअल रिप्रोडक्शन करणाऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये डिफरंट असते, त्याला सेक्स क्रोमोझोम म्हटलं जातं किंवा ॲलोझोम म्हणतात. आणि बाकी अदर क्रोमोझोम्सला ऑटोझोम्स असं म्हटलं जातं. नाव नेक्स्ट बीट deoxyribonucleic acid, or it is also known as DNA. Chromosomes are mainly made up of DNA. This acid was discovered by Swiss biochemist Friedrich Miescher in 1869 while studying the white blood cells. तर प्रिव्हियसली आपण अभ्यासलं होतं की क्रोमोझोम हे DNA आणि प्रोटीन्सपासून तयार होतात. तर DNA पासून तयार होणारे जे क्रोमोझोम्स आहे, या क्रोमोझोम्सचा जे DNA पासून तयार होतात, तर या DNAचा शोध सगळ्यात पहिले फ्रेडरिक मिशर 1869मध्ये फ्रेडरिक मिशर या स्विस बायोकेमिस्टने व्हाईट ब्लड सेल्स WBCचा अभ्यास करत असताना या DNAचा शोध लावला. इनिशियली धिस ॲसिड वॉज रिपोर्टेड टू बी ओनली इन द न्यूक्लियस ऑफ द सेल्स. तर ज्यावेळेस हा शोध लागला तेव्हा असं सांगितलं गेलं की फक्त सेल्सच्या न्यूक्लियसमध्ये हा DNA प्रेझेंट असतो. हेन्स इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड, म्हणून त्याला न्यूक्लिक ॲसिड असं नाव देण्यात आलं. However, it was later realized that it is present in the other parts too of the cells too. पण पुढे जाऊन जेव्हा आणखीन त्याबद्दल स्टडी केली गेली, असं लक्षात आलं की हा जो DNA आहे हा सेलच्या काही वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. मॉलिक्युल्स ऑफ द DNA आर प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द व्हायरसेस अँड बॅक्टेरिया टू द ह्युमन बीइंग्स. तर हे जे DNAचा मॉलिक्यूल आहे हा सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असतो, व्हायरसेसपासनं बॅक्टेरिया आणि ह्युमन बीइंगपर्यंत, म्हणजे एकदम मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून तर ह्युमन बीइंग्स वी आर अल्सो including we also, these DNA are present. These molecules control the functioning, growth and division, reproduction of the cell, are therefore called master nucleus. तर या DNAचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा जो मॉलिक्यूल आहे DNA हा काय कंट्रोल करतो, तो फंक्शनिंग, ग्रोथ अँड डिव्हिजन, रिप्रोडक्शन ऑफ द सेल, तर सेलचं फंक्शन, त्याची ग्रोथ आणि त्याचबरोबर सेलचं डिव्हिजन, रिप्रोडक्शन प्रोसेस हे पूर्ण कंट्रोल करण्याचं काम DNA करत असतो, म्हणून त्याला मास्टर मॉलिक्यूल असं सुद्धा म्हटलं जातं.
The structure of DNA molecule is same in all organisms. In 1953, Watson and Crick produced a model of DNA molecule. As per this model, two parallel threads of the nucleotides are coiled around each other. This arrangement is called double helix, and this structure can be compared with a coiled and flexible ladder. तर DNAचा जो मॉलिक्यूल आहे हा सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये सेम स्ट्रक्चरचा असतो. 1953मध्ये वॉटसन आणि क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी DNAचा मॉडेल तयार केला आणि या मॉडेलला डबल हेलिक्स असं डबल हेलिक्स स्ट्रक्चर असं नाव देण्यात आलं. कशामुळे? कारण हा जो डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे हा असा कॉइल्ड स्ट्रक्चर असून हा फ्लेक्झिबल लॅडर टाईप आहे. म्हणजे जी आपली लॅडर असते आपण जी पायऱ्या चढतो उतरतो, ही जी लॅडर आहे ही एक टाईपची फ्लेक्झिबल आहे आणि ती कॉइल्ड झालेली आहे एकमेकांसोबत. अशा पद्धतीने ती कॉइल्ड झालेली आहे. असं डबल हेलिकल स्ट्रक्चर हे DNAचं असतं. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर वॉटसन आणि क्रिक यांनी तयार केलं 1953मध्ये. Each strand in the molecule of the DNA is made up of many small molecules known as nucleotide. तर प्रत्येक स्ट्रँड जो आहे DNAचा हा न्यूक्लिओटाइड्सपासून तयार झालेला आहे. स्मॉल मॉलिक्युल्स न्यूक्लिओटाइड्सपासून तयार झालेला आहे. ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. दिस इज सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे. दिस इज न्यूक्लियस ऑफ सेल. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स ड्युरिंग सेल डिव्हिजन प्रोसेसद्वारे क्रोमोझोम कंडेन्स फॉर्ममध्ये दिसून येतो आणि या क्रोमोझोममध्ये हा जो क्रोमोझोम आहे DNA आणि प्रोटीन्सपासून तयार झालेला आहे. दिस इज डबल हेलिकल स्ट्रक्चर. आणि हे जे प्रत्येक स्ट्रँड आहे DNAचा एक जो सेगमेंट तयार झालेला आहे दिस इज जीन्स. तर वॉटसन आणि क्रिक या दोन सायंटिस्टने या DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर प्रपोज केलेलं होतं. आता DNAचा जो प्रत्येक स्ट्रँड आहे ईच स्ट्रँड हे जे स्ट्रँड आहे अशा पद्धतीचे ते प्रत्येक स्ट्रँड हा न्यूक्लिओटाइडपासून तयार झाला. तर हा न्यूक्लिओटाइड देर आर 4 टाईप्स ऑफ द नायट्रोजिनियस बेसिस ॲडेनाईन, गुयानाईन, सायटोसाईन अँड थायमाईन. तर ॲडेनाईनला A लेटरने डिनोट केलं जातं, गुयानाईनला G, सायटोसाईनला C आणि थायमाईन. ॲडेनाईन, गुयानाईन, सायटोसाईन अँड थायमाईन अशा 4 नायट्रोजन बेसिस DNAमध्ये आपल्याला आढळून येतात. ॲडेनाईन आणि गुयानाईन आर कॉल्ड प्युरिन्स वाईल सायटोसाईन अँड थायमाईन आर कॉल्ड पिरिमिडिन्स. तर ॲडेनाईन अँड गुयानाईन यांना कंबाईनली प्युरिन्स असं म्हटलं जातं. सायटोसाईन अँड थायमाईन या दोघांना पिरिमिडिन्स असं म्हटलं जातं. इन द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड अ मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन बेस फॉस्फरिक ॲसिड आर जॉईंट टू इच अदर टू अ शुगर मॉलिक्यूल. तर DNAच्या स्ट्रक्चरमध्ये एक नायट्रोजन बेस फॉस्फरिक ॲसिड हा एकमेकांना जॉईन होतात आणि शुगर मॉलिक्यूल पेंटोज शुगर मॉलिक्यूलसुद्धा या ठिकाणी असतं. तर पेंटोज शुगर मॉलिक्यूल अशा पद्धतीने हा पेंटोज शुगर मॉलिक्यूल, त्यानंतर हा फॉस्फरिक ॲसिड आणि एक असतो नायट्रोजन बेस ॲडेनाईन गुयानाईन अशा पद्धतीचा. ॲडेनाईन गुयानाईन वन ऑफ द नायट्रोजन बेस. सो शुगर मॉलिक्यूल देन फॉस्फरिक ॲसिड अँड वन ऑफ द नायट्रोजन बेस या तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला न्यूक्लिओटाइड असं म्हटलं जातं. तर प्रत्येक स्ट्रँड हा न्यूक्लिओटाइडपासून तयार झालेला असतो. ॲज देअर आर 4 टाईप्स ऑफ द नायट्रोजन बेसिस द न्यूक्लिओटाइड्स आर ऑल्सो 4 टाईप्स. 4 टाईप्सचे नायट्रोजन बेसिस असल्यामुळे न्यूक्लिओटाइड्ससुद्धा 4 टाईपचे असतात. न्यूक्लिओटाइड्स आर अरेंज्ड लाईक अ चेन इन अ मॉलिक्यूल ऑफ द DNA. द two threads of the DNA molecule are comparable to rails of the ladder, and each rail is made up of the alternately joined molecules of the sugar and phosphoric acid. Each rung of the ladder is a pair of nitrogenous bases joined by hydrogen bonds, and adenine always pairs with thymine and cytosine always pairs with the guanine. तर या ठिकाणी नायट्रोजन बेसिसची पेअर हे ॲडेनाईन हा थायमाईनसोबत ऑलवेज बॉन्डिंग करतो आणि सायटोसाईन हा गुयानाईनसोबत बॉन्डिंग करत असतो. तर या स्ट्रँडमध्ये शुगर मॉलिक्यूल या ठिकाणी तुम्ही इथे असं पाहू शकतात की दिस इज पेंटोज शुगर, देन नायट्रोजन बेस अँड दिस इज फॉस्फरिक ॲसिड. तर फॉस्फरिक ॲसिड, पेंटोज शुगर अँड नायट्रोजन बेस हे एक न्यूक्लिओटाइड चेन आहे आणि या ठिकाणी दुसरी न्यूक्लिओटाइड चेन. हे दोघेही न्यूक्लिओटाइड चेन
या ठिकाणी बॉन्डिंग होते आणि हे जे 2 नायट्रोजन बेसिसमध्ये बॉन्डिंग दिसते, जसे ॲडेनाईन थायमाईनमध्ये जी बॉन्डिंग होते किंवा गुयानाईन सायटोसाईनमध्ये जी बॉन्डिंग होते त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोजन बॉन्ड्स. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड्सद्वारे ते बॉन्डिंग ही कंप्लीट होत असते.